कैमरा जरा मागे घ्या, उधर ही कैमरा मागे घ्या. लाईट थोडे आपले कॅमेरा मागे जाऊ दे का सुनील. बोलला की मग तो वाद होतो. व्यापारी कधी उलट बोलत नाही, त्याला समजा करा. पण आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला मराठीत कसं बोलायचं, जर एखादा गिराईक आला तर कसं बोललं पाहिजे, हा आमचा एक प्रयत्न आहे. तुम्ही त्या प्रयत्नांना लगेच होकार दिला, तुम्ही आधी ते बसले सगळे, तुमचे धन्यवाद. तुमच्याकडनंही मराठी माणसाबद्दल आदर, मराठी भाषेचा आदर हा आम्हाला पाहिजे. आपण धंदा करतो, मुंबईवरती महाराष्ट्रावरती आपण सगळे पैसे कमवले, व्यापार कमवले, मराठी माणूस आपण. जय महाराष्ट्र. माझं नाव संजय अवस्थी, उत्तर भारतीय. मी आमची 2 पिढी यांच्या फॅमिली बरोबर आहे. मी उत्तर भारती, हे 96 मराठा कदम, 2 पिढी. आणि तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो. 30 वर्षापासून आमची दुकान गोयलमध्ये आहे. एक उत्तर भारती होता संजू, दुसरा मी, तिसरा आमचे पार्टनर महाराष्ट्रीयन. लोक म्हणायचे की कसं काय बिझनेस करणार, मराठी माणूस आहे, भैया माणूस आहे. मी अक्षरशः तुम्हाला खरी गोष्ट बोलतो, मी आणि आमचे पार्टनर बसायचे, ते मराठीत बोलायचे. मला काय फायदा झालाय ते तुम्हाला बोलतो. जेवढे मराठी कस्टमर गोव्याला, खूप मराठी कस्टमर आहे, साऊथ इंडियन कस्टमर आहे, गुजराती, सर्व कस्टमर, सर्व आपले भाई बंधू आहे, कोण हे नाही. पण आम्हाला फरक काय पडलाय, कमीत कमी 20-25% महाराष्ट्रीयन कस्टमर ते बोलते नाही नाही आपल्या मराठीची आपण इथे खरेदी करूया. हे प्रॉफिट पण जातो आणि आपली आपुलकी आपलं वाढतं. तर आजचा आपला जो प्रयत्न आहे, आपला आजचा हा प्रयत्न पहिला प्रयत्न असेल, आपण वारंवार भेटू. ही भाषा आज आपण संवाद, की मराठीमध्ये संवाद. तुमचं दुकान काय, कसलं दुकान आहे तुमचं? किड्स वेअर. आता तुम्ही लहान मुलांची खेळणी विकता आणि तिथे जर एखादा ग्राहक आला आणि त्याच्याशी, त्या मुलाशी तुम्ही जर संवाद साधलात, बाळा काय देऊ तुला, तुम्ही जर बाळा काय देऊ तुला, काय पाहिजे तुला, कोणतं खेळणं पाहिजे, हे जर मराठी बोलला, तेवढं तर मराठी बोलतो तुम्ही, आणि हे बोललं तर तुमचा संवाद त्या ग्राहकाबरोबर वाढेल. इतर 4 दुकानामध्ये तुमच्याकडूनच काहीतरी खरेदी करेल. तुमचं कदाचित कपड्याचं दुकान असेल तर कपड्याच्या दुकानामध्ये आल्यानंतर एखाद्या महिला आल्या तर ताई काय देऊ तुम्हाला, मग ते हिंदुत्वाची टोपी टाकली आणि हिंदू टोपी घेतलेली आहे, बरोबर. आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करायचं. ते नेहमी आरोप करतात की राजकारण हे बदलतात. राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा कधीच सोडला नाही, हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. जे आंदोलन केलं, टोल बिल, सगळे जे आंदोलन केले ते सगळे यशस्वी केलेले आहेत. सरकारमध्ये तुम्ही होते ना, मुख्यमंत्री बनले, केलं काय पुढे? उद्धव ठाकरेंना हात जोडले पाहिजे आपण, की ते जेव्हा सत्तेमध्ये आले किंवा ते सत्तेच्या सहभागी होते. आज महानगरपालिकेमध्ये सहभागी इतकी वर्ष शिवसेना, उद्धव ठाकरे गट आहे. भगवती हॉस्पिटल प्रायव्हेट करतायत PPP तत्वावर. महानगरपालिका ह्यांचीच होती ना, आज प्रशासक बसलाय. भगवती हॉस्पिटल प्रायव्हेट करून साध्य काय करतायत? पब्लिक प्रायव्हेट आणि पार्टनरशिप, त्या तत्वावर. ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नाहीये, ही पॉलिटिकल प्रायव्हेट पार्टनरशिप आहे.